जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागेवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. भारताने पहिल्यांदाच वायमर ट्रँगल बैठकीत भाग घेतला, तर या वायमर ट्रँगलची स्थापना कधी करण्यात आली हे आपल्याला यात सांगायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच या वायमर ट्रँगलची स्थापना 1991 मध्ये करण्यात आली. 29 ऑगस्ट 1991 साली जर्मनीतील वायमर येथे जर्मनी, फ्रान्स, पोलंड यांनी एकत्र येत या वायमर ट्रँगलची स्थापना करण्याची घोषणा केली होती. आणि अलीकडेच या वायमर ट्रँगलची बैठक पार पडली असून या बैठकीत भारताचं नेतृत्व कोणी केलं, तर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी या बैठकीत भारताचं नेतृत्व केलं आहे. आणि याला वायमर ट्रँगल असं का नाव देण्यात आलं, तर याची जी पहिली बैठक आहे ही जर्मनीतील वायमर येथे आयोजित करण्यात आली होती व या बैठकीत जर्मनी, फ्रान्स, पोलंड हे 3 देश असल्यामुळे याला वायमर ट्रँगल हे नाव देण्यात आलं आहे. याचा उद्देश युरोपातील राजकीय स्थैर्य, सुरक्षा आणि परस्पर सहकार्य मजबूत करणे हा आहे. पुढील प्रश्न. मित्रांनो, 12 जानेवारी रोजी इस्रोने PSLV C62 हे मिशन लॉन्च केलं होतं, पण हे मिशन अयशस्वी झालं आहे. आपल्याला यात काय सांगायचंय, तर PSLV या यानाचं हे कितवं उड्डाण होतं हेच आपल्याला यात सांगायचंय. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच PSLVचं हे 64वं उड्डाण होतं. मित्रांनो, या मिशन अंतर्गत इस्रोने एकूण 16 उपग्रह अंतराळात पाठवले होते, पण ते सर्व उपग्रह आता हरवले आहेत. इस्रोने यात DRDOचा EOS-N1 हा अत्याधुनिक पृथ्वी निरीक्षण उपग्रह सुद्धा प्रक्षेपित केला होता. या उपग्रहाला अन्वेषा असं नाव देण्यात आलं होतं. हा सुद्धा अंतराळामध्ये आपल्या निश्चित ठिकाणी पोहोचू शकला नाही. बरं, हे प्रक्षेपण कुठून करण्यात आलं होतं, तर श्रीहरिकोटा येथून हे प्रक्षेपण करण्यात आलं होतं. लक्षात ठेवा, 12 जानेवारी रोजी श्रीहरिकोटा येथून हे प्रक्षेपण करण्यात आलं होतं. यात अन्वेषा या प्रमुख उपग्रहासह 14 सहप्रवासी उपग्रह आणि एक री-एंट्री कॅप्सूल अवकाशात पाठवण्यात आले होते. बरं, या PSLVचं फुल फॉर्म काय, तर पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल असे याचं फुल फॉर्म असून या रॉकेटची उंची किती होती, तर 44.4 मीटर इतकी या रॉकेटची उंची होती. मित्रांनो, याआधी PSLV C61 हे मिशन सुद्धा अयशस्वी झालं होतं. हे मिशन 18 मे 2025 रोजी लॉन्च करण्यात आलं. यात देखील तिसऱ्याच टप्प्यात बिघाड आल्यामुळे EOS-09 हा पृथ्वी निरीक्षण उपग्रह योग्य कक्षेत स्थापित होऊ शकला नव्हता. बरं, सध्या इस्रोचे अध्यक्ष कोण हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. जेंडर श्रेणी अंतर्गत संयुक्त राष्ट्र महासचिव पुरस्कार 2025ने कोणाला सन्मानित करण्यात आले. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजे स्वाती शांताकुमार यांना जेंडर श्रेणीमध्ये संयुक्त राष्ट्र महासचिव पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. त्यांना त्यांच्या इक्वल पार्टनर्स लास्टिंग पीस या उपक्रमासाठी हा पुरस्कार मिळाला. या उपक्रमाअंतर्गत त्यांनी संयुक्त राष्ट्राच्या शांतता मोहिमामध्ये महिलांचा सहभाग वाढविणे, लैंगिक संवेदनशीलता, महिला सुरक्षेला प्राधान्य आणि समावेशक शांतता या दृष्टिकोनातून प्रभावी कामगिरी केली, यासाठीच त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. मेजर स्वाती यांनी दक्षिण सुदानमधील संयुक्त राष्ट्राच्या मिशन अंतर्गत भारतीय सहभाग पथकाचं नेतृत्व केलेलं आहे. अलीकडे जे पुरस्कार देण्यात आले ते सुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया. पहा, मराठी विज्ञान परिषदेच्या अनिल काकोडकर जीवनगौरव पुरस्काराने डॉक्टर टेसी थॉमस यांना सन्मानित करण्यात आलं. इस्रायलचा शांतता पुरस्कार डोनाल्ड ट्रम्प यांना जाहीर झाला. 2025च्या 40 अंडर 40 लॉयर अवॉर्डने शुभम अवस्थी यांना सन्मानित करण्यात आलं. आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार हिमांशू कुलकर्णी, बॅलन डी'ओर पुरस्कार एतना बोनमती, उस्मान डेंबेले, 55वा दादासाहेब फाळके पुरस्कार मोहनलाल विश्वनाथ नायर, 2025चा सहस्र रामानुजन पुरस्कार अलेक्झांडर स्मिथ, तर UNEP यंग आर्ट चॅम्पियन पुरस्काराने जिनाली मोदी यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न. दुसऱ्या इंडिया इंटरनॅशनल राईस समिटचं आयोजन कोठे करण्यात आले. तर ही जी दुसरी इंडिया इंटरनॅशनल राईस समिट आहे याचं आयोजन छत्तीसगड या राज्यात करण्यात आलं. छत्तीसगडमधील रायपूर येथे 9 ते 10 जानेवारी दरम्यान ही परिषद पार पडली आणि या परिषदेमध्ये आपेडाने रायपूर येथे आपले प्रादेशिक कार्यालय देखील सुरू केलं आहे. आपेडाचं फुल फॉर्म नोट करून घ्या. ॲग्रिकल्चर अँड प्रोसेस फूड प्रोडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी असं याचं पूर्ण स्वरूप असून याची स्थापना 13 फेब्रुवारी 1986 मध्ये करण्यात आली
व याचं मुख्यालय कुठे आहे तर नवी दिल्ली येथे याचं मुख्यालय आहे. व छत्तीसगड या राज्याविषयी सांगायचं झालं तर छत्तीसगड राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 2000 साली करण्यात आली होती व स्थापनेनुसार हे भारतातील 26वे राज्य आहे. सध्या या राज्याचे राज्यपाल रमण डेका तर मुख्यमंत्री हे विष्णुदेव साय हे आहेत. व या राज्यात गुरु घासीदास नॅशनल पार्क, इंद्रावती नॅशनल पार्क व कांगेर व्हॅली नॅशनल पार्क हे 3 राष्ट्रीय उद्यान स्थित आहेत. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो, विल फॉर पीस या युद्धाभ्यासाचं आयोजन कोणत्या देशात करण्यात आले. तर हा जो विल फॉर पीस युद्धाभ्यास आहे याचं आयोजन दक्षिण आफ्रिका या देशात करण्यात आला आहे. मित्रांनो, या युद्धाभ्यास भारत सोडला तर ब्रिक्स देशच सामील आहेत. हा जो युद्धाभ्यास आहे हा चीन, रशिया आणि इराण यांच्या नौदलाद्वारे आयोजित करण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिका याचा आयोजक असून चीन याचं नेतृत्व करत आहे. व या युद्धाभ्यासात ब्राझील, इजिप्त आणि इथिओपिया हे देश निरीक्षक म्हणून सामील झाले आहेत. हा युद्धाभ्यास 9 जानेवारीपासून सुरू झाला असून 19 जानेवारीपर्यंत दक्षिण आफ्रिकेतील साऊंड टायमन बंदरावर हा युद्धाभ्यास पार पडेल. नेक्स्ट क्वेश्चन, इटलीच्या कॅव्हेलियर डेल ऑर्डिन डेला स्टेला डी इटालिया या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले. तर हा जो पुरस्कार आहे या पुरस्काराने श्रीनिवास डेम्पो यांना सन्मानित करण्यात आलं. मित्रांनो, श्रीनिवास डेम्पो यांना हा पुरस्कार व्यापार, संस्कृती आणि समुदायाच्या क्षेत्रात भारत इटली द्विपक्षीय सहकार्याला चालना देण्यासाठी देण्यात आला आहे. पुढील प्रश्न, मित्रांनो, जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्ज हे भारत भेटीवर आले आहेत आणि मर्ज आणि मोदी यांच्यात एक बैठक झाली. तर या बैठकीचं आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आलं हेच आपल्याला सांगायचं आहे. तर या बैठकीचं आयोजन गुजरात या राज्यात करण्यात आलं. गुजरातमध्ये कुठे तर गुजरातमधील गांधीनगर येथील महात्मा मंदिरात ही बैठक पार पडली. व ही बैठक महत्त्वाची का आहे तर जर्मन चान्सलर फ्रेडरिक मर्ज यांचा पहिलाच भारत दौरा आहे आणि भारत जर्मनी धोरणात्मक भागीदारीला 25 वर्षे पूर्ण झाल्यानंतर ही पहिलीच भेट असल्यामुळे हा दौरा महत्त्वाचा ठरतो. या भेटीदरम्यान दोन्ही देशात एकूण 19 महत्त्वाचे करार करण्यात आलेत, ज्यात 8 महत्त्वाच्या घोषणा देखील आहेत. व मित्रांनो, जर्मनीने भारताला नवीकरणीय ऊर्जा, हरित हायड्रोजन आणि हरित आणि शाश्वत विकास भागीदारी अंतर्गत 124 कोटी युरोचं अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली आहे. किती कोटी तर 124 कोटी युरो हे जर्मनीद्वारे भारताला देण्यात येणार आहेत. आता हा प्रश्न पहा, आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेत सामील होणारी 5वी भारतीय विमान कंपनी कोणती ठरली. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच आकाशा एअर ही या आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेत सामील होणारी 5वी भारतीय विमान कंपनी ठरली आहे. हे जे IATA आहे हे जगभरातील 360हून अधिक विमान कंपन्यांचं प्रतिनिधित्व करतं व जागतिक हवाई वाहतुकीच्या 80% पेक्षा जास्त वाहतूक या IATA द्वारे हाताळण्यात येते. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या देशाने ग्रोक AI आधारित चॅटबॉट्सवर बंदी घालण्याची घोषणा केली. तर नुकतीच ही घोषणा मलेशिया आणि इंडोनेशिया या 2 देशाद्वारे करण्यात आली. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. मित्रांनो, ग्रोक AI वर अश्लील छायाचित्र व चित्रफिती तयार करण्यात येत असल्यामुळे या दोन्ही देशाने या ग्रोक AI वर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी राष्ट्रीय युवा दिन कधी साजरा केला जातो. तर दरवर्षी राष्ट्रीय युवा दिन हा 12 जानेवारी रोजी साजरा केला जातो. आणि हा दिवस 12 जानेवारी रोजीच का साजरा केला जातो तर 12 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद यांची जयंती असते व त्यांचा जन्मदिन भारतात युवा दिन म्हणून साजरा केला जातो. यंदाची या दिनाची थीम काय तर इग्नाइट द सेल्फ, इम्पॅक्ट द वर्ल्ड अशी यावेळेसच्या या दिनाची थीम आहे. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, कोणता देश बायोबिटुमेन उत्पादन करणारा जगातील पहिला देश ठरला. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच आपला भारत हा बायोबिटुमेनचं उत्पादन करणारा जगातील पहिला देश ठरला आहे. मित्रांनो, बिटुमेनचा वापर हा रस्ते निर्मितीसाठी करण्यात येतो, पण यात मोठ्या प्रमाणात पोल्युशन होतं. त्यासाठी आता भारताने याला पर्याय म्हणून वनस्पतीपासून निर्माण झालेलं बायोबिटुमेन उत्पादन करण्यास सुरुवात केली व असा करणारा भारत जगातील पहिला देश ठरला आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, कोणता देश हा 53व्या जागतिक पुस्तक मेळ्याचा फोकस देश आहे. आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.